नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देत आहोत पोएट्री फार्मिंगला. आजची ही भेट खास आहे कारण इथे आपण पाहणार आहोत कुक्कुटपालन आणि मासे व्यवसाय हे दोन्ही व्यवसाय एकत्र कसे यशस्वीपणे करता येतात याचं उत्तम उदाहरण. या पोएट्री फार्मचे संचालक आहेत आपले बालूभाऊ आनंदराव कडू, ज्यांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आणि मासे व्यवसाय सुरू केला आहे. आज आपण त्यांची खास मुलाखत घेतलेली आहे, ज्यात त्यांनी आपला अनुभव, अडचणी आणि यशाची गुरुकिल्ली अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहे. नवीन शेतकरी असो किंवा शेतीला जोडधंदा सुरू करू इच्छिणारे मित्र असोत, ही माहिती सगळ्यांसाठी खूप उपयोगाची आहे. पोएट्री फार्मिंग कसं सुरू करायचं, खर्च किती येतो, नफा कसा मिळतो आणि मासे व्यवसायासोबत ते कसं मॅनेज करता येतं, याबाबत खूप महत्त्वाचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये दिलं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. माझं नाव आहे प्रवीण आनंदराव कडू. मुक्काम 4 मंडळ, पोस्ट जुनुना, तहसील सेलू, जिल्हा वर्धा. सेलूवरून जर यायचं असेल तर 14 किलोमीटर दूर आहे माझं गाव. आणि वर्धेवरून यायचं असेल तर वर्धेवरून 4 टाइम बसेस चालू आहे. वर्धेवरून 22 किलोमीटर माझं गाव आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9284 91 99 04. तुमच्याकडून कोणाला गार्डन घ्यायचं असेल तर येऊ शकतात. हो, येऊ शकतात. कोंबड्याची सुरू केलेला आहे. कोणत्या कोंबड्या आहे आपल्याकडे? गावरानी आहे, कॉकरेला आहे या हैदराबादी वगैरे? नाही, माझ्याकडे पूर्ण 9000 पक्षी बसतात माझ्या शेडमध्ये. बॉयलरचा आहे. सगुना कंपनी सोबत माझं अटॅचमेंट आहे. आणि माझं तिकडे दुसरीकडे एक गावरानी कोंबड्याचं पण आहे. आणि हे 45 दिवसामध्ये बॅच जाते. 9500 पक्षी राहते माझ्या शेडमध्ये. आणि 45 दिवसात किंवा 40 दिवसामध्ये कंपनी माल उचलून घेऊन जाते. सगळा खर्च त्यांचा राहते. माझ्याकडे फक्त फीड टाकणे, पाणी पोहोचवणे, म्हणजे पूर्णतः देखभाल करायची. पूर्ण देखभाल माझ्याकडे राहते. बाकी सगळा खर्च कंपनीचा राहते. आणि माशाचं कसं? माशाचं म्हणजे आम्ही त्यांना सरसोची ढेप, सोयाबीनचा चुरा, तांदळाची जे खणी येते ती, आणि मच्छ्याचा जो वेस्टेज राहते ते मी महिन्यातमधून नागपूरला जाऊन हे आणत असतो. ते नागपूरहून ते पण चालत असतो. याच्या विकण्याचं साधन कसं? कोणी कंपनी वगैरे घेऊन जातात? नाही, कंपनीवाले नाही. जे आपले समजा मार्केटमध्ये जे डीलर लोक राहते त्यांचे नंबर जर आपल्याकडे अवेलेबल असले, आपण त्यांना कॉन्टॅक्ट जरी केला तर ते येऊन घेऊन जातात. नवीन डीलर वगैरे असतात, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असला करू शकता. हो हो, नवीन डीलर जरी असले तरी ज्यावेळेस माझा माल ज्यावेळेस निघन त्यावेळेस मी फेसबुकवर टाकून सगळं व्हायरल करून माझा माल निघून देणार. किती दिवसाचा माशाचा माल निघणार ना? कमीत कमी याला आपलं जर व्यवस्थापन चांगलं जर असलं तर 9 महिन्यात किंवा 12 महिने. व्यवस्थापनामध्ये आपलं थोडीशी गडबड झाली तर 12 महिने लागू शकतात. तुम्हाला काय वाटतं, लोकांनी सुरू केला पाहिजे? हो, जोडधंद्यासाठी करायला पाहिजे ना. तुम्ही शेतीसोबत करता? माझी शेती पण आहे. माझ्याजवळ स्वतःची माझी जमीन 4 एकर जमीन आहे माझ्याकडे वलतीची. आणि सोबत मी हा बिझनेस आहे. एवढे सगळं एक सोबत पॉसिबल होऊ शकते का करणं? आता करणं म्हणजे एक माणूस पाहिजे. स्वतः जर करतो म्हटलं तर नाही जमत. म्हणजे कोणी सोबत पाहिजे आपण? हो, एकट्यानं नाही जमत. शेती व्हायनं शेतीकडे एक माणूस इथंच पाहिजे. म्हणजे कंटिन्यू ते एक माणूस राहतो? रात्रंदिवस इथं एक माणूस रात्रंदिवस राहते. कोंबड्यामध्ये काय आजार वगैरे आढळला तुम्हाला? कोंबड्यामध्ये आजार असला तर आपले सुपरवायझर येतात सगुणाचे, फेर गायडन्स करतात. लस द्यायचं काम पडलं तर लस द्यायची, औषधीमध्ये फेरबदल होतो. वातावरण पाहून रोग येतोच. रोग येतच राहते, पण ते आपलं बारीक लक्ष राहते. मग त्याच्यामुळे आपण कंट्रोल करू शकतो त्यांना. एकदमच समजा आपण हलगर्जीपणा केले तर फॉर्मही बसू शकतो. आपलं नवीन उद्योजक समजा सुरू करत आहे, त्याच्याकरता काय गायडन्स वगैरे की कसं करावं? नवीन उद्योगाला मी हेच सांगेन की पहिले कुठंतरी प्रशिक्षण घ्या, कुठून तरी माहिती काढा, त्याच्यानंतर या फील्डमध्ये उतरा. त्याच्यानंतर तुम्ही एवढा मोठा पैसा आपण जो गुंतवून राहिलो त्याचा काही फायदा झाला पाहिजे. नाही तर पैसा गुंतवून टाकायचा आणि उद्याचा प्रॉब्लेम झाला काही त्याचा अर्थ मतलब राहणार नाही. येईन आता बॅच, नवीन बॅच. पूर्ण लहान पक्षी असतात, एका दिवसाचे पक्षी असतात ते. त्याला लस वगैरे ठेवता लागतं? हो, त्याच्यात आता काय पहिले लस तर लागत होते हाताने, पण आता तसे प्रॉब्लेम येत नाही.
जे मेडिसिन जे आहे ते पाण्यावाटी देता येते आता. पहिल्यासारखं तेवढं रिस्की काम राहिलं नाही. पहिले म्हणजे कसं कोणताही जरी आजार आला तर लस द्यायला लागत होती. हे किती वेळ झाला आपल्याला सुरू करून कोंबड्याचं काम? कोंबड्याचं माझं झालं 9व्या महिन्यात चालू. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात. हम्म. पूर्णतः पहिली बॅच 9व्याच महिन्यात गेली ना आपली भाऊ, टाकली ना आपण त्याचेच गेले आतापर्यंत. दोन बॅचेस गेले. हा, आता नेक्स्ट बॅच माझी आता 30 तारखेला येईल. आम्ही नवीन बॅच पाहायला येऊ शकतो तुमच्याकडे? हो, 30 तारखेच्या नंतर येऊ शकतो. असं व्यवस्थापन केलं 10-15 हजार रुपये तिच्यातूनच निघत, वेगळा खर्च करायची काही गरजच नाही ना. असं आहे ना. हे आपल्याला आढळलेले हे फेन्सिंग ठेवल्या, कसं ठेवले? आपली आहे का हे? कोणती? हे फेन्सिंग समोर माझं आता हे वॉल कंपाऊंड करायचं आहे मला. पूर्णतः ह्या जमिनीला मला वॉल कंपाऊंड करायचं. तळ्याला तर आहेच, पण आता डबल पुन्हा म्हणजे कोणी चोर काही वगैरे कुत्रे उतरे घुसू नये म्हणून याच्यासाठी डबल हे आहे. पाण्याचं व्यवस्थापन दररोज टंक्या धुणं, टंक्या सफा करणं, जे औषधी पिलांसाठी पाहिजे ते सवयीच आपण दररोज सोडतो. आणि दररोज ताजं पाणी पाहिजे. शिळं पाणी कोंबड्यांना चालत नाही. दररोज सकाळी भरणे, खतम झाली पुन्हा भरणे. सेपरेटसाठी एक टाकी आणि जनरेटर या धंद्यामध्ये आवश्यक आहे. तर तुमची लाईन जर गेली तर तुमचा फार्म बसू शकतो. 2 घंटे 4 घंटे जर लाईन नाही आली, आता माझ्या शेडमध्ये समजा 10,000-12,000 पक्षी आहे, तर 2-3 घंट्यामध्ये 10,000 लिटर पाणी लागतं. नवीन उद्योजक जेव्हा चालू करतात त्यांना खूप गोष्टी समोर जावे लागतात. पक्षाची मृत्यू होताना होऊन जाते, कोणता रोगराई येऊन जातो, त्याबद्दल काय सांगता का तुम्ही? त्याबद्दल आपल्याला जर काय तसं जाणवलं तर आपण जे आपले सुपरवायझर राहतात आपल्या कंपनीचे, त्यांच्या संग आपला कॉन्टॅक्ट राहतो. त्यांना सांगायचं की माझ्या पक्षामध्ये असा प्रॉब्लेम आहे, ते तुरंत सांगतात. त्यांना तो अभ्यास राहतो. आता मला पण थोडासा अभ्यास आहे, पण आपण आपल्यापेक्षा तसे लोक सिनियर आहे. आपल्या हातानं करण्यापेक्षा सिनियरच्या हातानं केलं ते चांगलं राहते. तर तुम्हाला काय अनुभव आला याच्यामधून? आता 2 महिने झाले, तुम्ही 2 बॅच काढल्या, 2-3 महिने झाले. अनुभव काय म्हणते तुमच्यावाला? अनुभव चांगला आहे. पैसे चांगले भेटतात. पुन्हा काय म्हणतात त्याले, शेतीला पूरक धंदा म्हणून हा शेतीला उपयोग एक पूरक धंदा म्हणून आहे. पुन्हा शेणखत भेटते कोंबड्याचं. कोंबड्याचं खत पण विकला जातो का मग? कोंबड्याचं खत पण विकल्या जाते आणि स्वतःच्या शेतीमध्ये पण वापर होतो त्याचा. म्हणजे रासायनिक खतापेक्षा हे खत चांगलं आहे. म्हणजे एकंदरीत पूर्ण म्हणजे की चांगल्या पद्धतीचे आहे. चांगल्या पद्धती. याचं जर समजा या पद्धती कोंबड्याच्या खताचा जर गहू घेतला किंवा टमाटर घेतले, भाजीपाला घेतला, हा शरीराला पूर्ण म्हणजे पोषक आहे रासायनिक पेक्षा. व्यवस्थापन बरोबर असलं तर जोडधंदा चांगला असतो. आता हे आमची कंपनी बंद असल्यामुळे आम्ही बाहेर काढून ठेवला शेणखत. आता तो 8-15 दिवसामध्ये घेऊन जाईल. सांगू शकता का गावरानी आणि काय म्हणतात त्याला पोल्ट्री फार्म, आपण जो बॉयलर असणार आपल्याकडे, फरक काय आढळला तुम्हाला दोघांमध्ये? बॉयलर हे कमी दिवसाचं पीक आहे. गावरानी हे थोडंसं म्हणजे 6 महिने लागतात त्याला. एक किलोचं पक्षी होण्यासाठी 6 महिने लागतात. गावरानी पिल्लू 6 महिन्याच्या नंतर अंड्यावर येते. हा कसा 45 दिवसामध्ये 40 दिवसामध्ये 2 किलो 2.5 किलोचा होऊन जातो. तरी हा परवडते. 250 रुपये 250-300 रुपयात 1 किलो येऊन जातो. पण खूप लोकांमध्ये गैरसमज आहे की गावरानी छान असते ना. नाही, तसं कसं काही नाही. पहिल्यासारखं काही राहिलं नाही. जे सर्वसाधारण लोक जे खाऊ शकत नाही, गावरानी खाऊ शकत नाही, मध्यमवर्गीय माणूस, त्यांना खायला लागणाऱ्या बॉयलर. जेवढी मागणी बॉयलरला आहे तेवढी गावरानीला पण नाही आहे. गावरानी कोण मागते? जे लोक पैसेवाले आहे किंवा पगारी लोक आहे त्यांची ती मागणी राहते. ज्याची आमदानी चांगली आहे, ज्याच्याकडे पैसा सगळं अवेलेबल आहे, तोच माणूस गावरानी खाऊ शकतो. तुम्ही सांगू शकता की आपण स्टेप बाय स्टेप कसे नियोजन केले याचे वाले व कसं काम करतो आपण याच्याबद्दल? आता याच्यामध्ये कसं आहे, ज्यावेळेस जर बरसातीमध्ये जर बॅच आली किंवा थंडीमध्ये जर बॅच आली किंवा उन्हाळ्यात बॅच आली, त्याच्यामध्ये ते ऋतू पाहून आपल्याला चेंजेस करावे लागते. आता जी माझी बॅच आली होती पहिली बॅच, त्यावेळेस म्हणजे तेवढं थंडी नव्हती, डबल पडदे नव्हते,
डबल ब्रुडर नव्हते. मला डबल सिलिंग बांधायचं काम नाही पडलं पहिल्या बॅचला. त्यावेळेस दुसरी बॅच आली माझी वाली, डबल पडदा, बाहेरच्या साईडनं पडदा, अंदरच्या साईडनं पडदा, वरतून पुन्हा पडदा, ब्रुडिंग म्हणजे कोयला किंवा तुम्ही सिलेंडरच्या याच्यावर सुद्धा हे करू शकता. हा, हीट पाहिजे ना, 30च्या खाली टेम्परेचर आलं नाही पाहिजे. थंडीमध्ये कसं मॅनेजमेंट आहे तुमचं? आता ते ऋतू पाहून मॅनेजमेंट असते. त्या पोल्ट्रीचा व्यवसाय असा आहे का जसं माणसाला थंडी लागते तर आपण विस्त्यावर जाऊन बसतो, तसं पण त्या पिल्ल्याचं पण तसंच आहे. त्यांना थंडी लागते, त्यांना ते ऊब पाहिजे, तेवढं आपल्याला ते मॅनेजमेंट तेवढं ठेवावं लागते. म्हणजे अगोदर तुम्ही गावरानी पालन केलं आहे, त्यानंतर हे नवी पोल्ट्री सुरू केली, त्यांच्याकडून काय फायदा भेटला काय अनुभव? हा, बरोबर आहे. त्याचा तर फायदा भेटणार, कारण का तुम्ही लहानपणापासून करून राहिले. माझं गावरानीचं कमसे कम 2003 पासून चालू आहे. 2003 पासूनच माझं गावरानीचं चालू आहे. पण ते छोट्या पक्षी छोटंच आहे माझं. 100 पक्षी ठेवणं. कोंबड्याची जे नरग्याची जात आहे ती कमी राहते माझ्याकडे. छोटंसं शेड आहे माझं 30 बाय 20चं. मी ते पण शेतीला पूरक म्हणून केलं आहे. त्याच्यामध्ये माझे समजा मी पील जर फोडलं तर त्याच्यात जर कोंबडे निबजले तर मग ते काढून टाकायचे, माद्या ठेवायच्या. आणि तो माझा व्यवसाय म्हणजे खास अंड्याचा. अंड्याला जेवढी मागणी आहे तेवढी मटणाला सुद्धा मागणी नाही. पहिले मी 7 रुपयापासून अंड विकलाय, 15 रुपये, मग काही दिवस 15 रुपये अंड विकलाय, नंतर आता 20 रुपये अंड आहे. कुठेही जाता वर्धा जिल्ह्यात कुठे जरी घुमान तरी 20 रुपयाच्या खाली तुम्हाला अंड मिळणार नाही. आणि आता जे माझी आता दुसरी मधातला जो भाग होता म्हणजे 10व्या महिन्यातला, आज जानेवारी चालू आहे ना, 11व्या महिन्यात माझी वाली बॅच आली. 8 दिवस कंटिन्यू रात्रभर चेत राहावं लागलं, म्हणजे झोप नाही डोळ्याने. ज्यावेळेस बॅच थंडीमध्ये जर बॅच काढायची असेल तर 8 दिवस फॉर्म मध्ये झोपावं लागते. मी जर म्हणाल की आले पक्षी लावून दिले लाईटा घरी जातो, जमत नाही. पक्ष्यांना हाकलत राहावं लागते. पक्षी चिपकतात एकामेकाच्या उरावर. जर पक्षी बसले तर मॉर्टिलिटी वाढते. त्यांना बसू द्यायचं नाही. एकामेकाच्या उरावर जर पक्षी बसले तर मॉर्टिलिटी शेवटी वाढते. तुम्ही नियोजन सांगणार होते कसे कसे करता म्हणून. पहिले पक्षी आले नंतर काय काय करता, काय काय करावं लागते, कोणत्या वस्तूच्या पाहाव्याच लागते. आता समजा आपली बॅच गेली, आता माझी 3 तारखेला बॅच गेली आहे. 3 तारखेपासून आता माझं शेड खाली आहे, तर त्याच्यामध्ये शेणखत काढणे, सफा करणे, फवारणी करणे. हा जो तुम्हाला चुना दिसत आहे हा ओला करून चुना टाकलेला आहे. का बरं? ओला करून चुना याच्यासाठी का त्याने बॅक्टेरिया, ओला चुन्यानं बॅक्टेरिया लवकर मरतात, कोरड्या चुन्यानं मरत नाही. म्हणून याच्यानंतर पुन्हा कोरडा चुना मारला जाईल याच्यात. मग हे पूर्ण पॅक होईल. याच्यानंतर त्याच्यात पुन्हा 2-3 फवारण्या होईल, त्याच्यानंतर पक्षी टाकण्यात येईल त्याच्यात. भांडे वगैरे भांडे पूर्ण स्वच्छ करून दोऱ्या ओल्या फडक्यानं पुसून पूर्ण ह्याचा बॅक्टेरिया काढकूड करून मोकळं करावं लागतं. निर्जंती करून कमसे कम पक्षी गेल्याच्या नंतर 4 ते 5 फवारण्या झाल्या पाहिजे. म्हणजे 45 दिवसातला पक्षी निघल्यावर आपल्याला किती दिवस खाली ठेवावं लागते की 25 दिवस. आता कंपन्यांनी पहिले 8 दिवसात 15 दिवसात देत होते. कंपन्यांच्या लक्षात आलं आहे की बा त्याच्यामुळे मॉर्टिलिटी वाढून राहिली, म्हणून प्रत्येक कंपनीनं आता 25 दिवस कंपल्सरी केलेले आहे. 25 दिवसाच्या नंतर बॅच दिला जातो. म्हणजे कंपनीवाले वेळोवेळी पाहणी करतात. कंपनीवाले वेळोवेळी पाहणी करतात. त्यांनी 8 दिवसाची, 2 दिवसाची, 3ऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी, 8व्या दिवशी, जसं जसं आपण त्यांना फोन केलं तसं त्याचं गार्डन घ्या. तुम्ही नवीन उद्योजकाला काय सांगण्यास इच्छुक की त्यांनी काय करावे? कोणी नवीन इच्छुक असतात की मला आता नवीन सुरू करायचे आहे कोंबड्याचे पालन, ते प्रशिक्षण घेऊन घेतात ना आणि मोठा जात लावून घेतात व पक्षाची मृत्यू होऊन मग फार्म खूप सारे बंद पडतात. नाही, शेतकरीचे जे मुलं आहे, शिकले सवरले मुलं आहे, कोणाला कास्तकारी जमते, कोणाला नाही जमत. आणि पोल्ट्री फार्म हा असा व्यवसाय आहे की ही शेती त्याची रोडवर असणं आवश्यक आहे. शेती
अंदर चालत नाही, काहून का बारिशमध्ये खूप त्रास होते. मोठ्या मोठ्या गाड्या येतात, फसते गाड्या, खूप त्रास होतो. कमीत कमी रोडवर तरी शेती पाहिजे आणि कमीत कमी पाण्याचा व्यवसाय पहिले पाहिजे. आणि पोल्ट्री फार्मला गावठाणची लाईन पाहिजे 3 फेजची. सिंगल फेजवर निभत नाही, मग त्याच्यात मॉर्टिलिटी होऊ शकते. सिंगल फेज कवा जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून गावठाणची 24 तासवाली जरी लाईन असली तर ते फार चांगलं. आणि नवीन पोरांनी तर जे आता समजा कोणी ड्युट्या पाण्यासाठी कंपन्यामध्ये जातात, त्यासाठी काही अवेलेबल, ज्यांच्याकडे पैसा अवेलेबल आहे त्यांनी हा छोटा मोठा धंदा आपला सुरू करून आपला उदरनिर्वाह करू शकतात. 1,00,000-1.5 लाख रुपये कुठे निघतात त्याचे. प्रशिक्षण वगैरे घ्यायचं असेल कोणाला, या पूर्ण माहिती हवी असणार तर कोणाकडून घेऊ शकतो? तसे गव्हर्नमेंटचे जे आपल्या कुक्कुटपालनचे जे सेंटर राहते गव्हर्नमेंटचे, कृषी सख्या, कृषी विभाग यांचे प्रशिक्षण ठरलेले राहतात. वर्धा तहसील लेवलवर, जिल्हा लेवलवर त्याचे प्रशिक्षण चालू राहते.